नमस्कार, मी केतकी जोशी आणि दुपारी 2च्या बातमीपत्रातली पहिली बातमी आहे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या एका मंदिर प्रवेशाबद्दलची। कारण केरळच्या शबरीमला मंदिरात आजपासून सर्व वयोगटाच्या महिलांना प्रवेश देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता। आज संध्याकाळी मासिक पूजेसाठी हे मंदिर पहिल्यांदाच या आदेशानंतर उघडलं जाणार आहे। पण तिथे जर आपण बघितलं तर वाद अजूनही कायमच आहे असं दिसतं। कारण काल म्हणजे मंगळवारी अय्यप्पाच्या भाविक महिलांनी शबरीमला मंदिराकडे निघालेल्या 10 ते 50 वर्ष वयोगटातल्या महिलांना रोखलं आणि तणावाची परिस्थिती निर्माण झाली। तर दुसरीकडे जर आपण बघितलं तर तिथे प्रचंड पोलीस बंदोबस्त आहे। जे तिथलं संस्थान आहे, मंदिर संस्थान जे आहे त्यांचा तिथल्या महिलांना प्रवेशाबाबत अजूनही विरोध कायम आहे। आणि या वयोगटातल्या महिलांना जर मंदिरात प्रवेश दिला तर सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा सुद्धा काही भाविकांनी दिलाय। शबरीमलामध्ये प्रवेश करण्यावरून आज सुद्धा 45 वर्षांच्या एका महिलेला रोखण्यात आलंय। मंदिर परिसरात मात्र पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। आपल्याला माहिती आहे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले होते की आता 15 ते 50 वयोगटातल्या महिलांना शबरीमला मंदिरामध्ये प्रवेश करता येणार आहे। मासिक पूजेच्या वेळेला आतापर्यंत या मंदिरात 15 ते 50 वयोगटातल्या महिलांना प्रवेश करता येत नव्हता। सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर आज पहिल्यांदाच मासिक पूजा होती आणि या पूजेसाठी आता मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले। पण इथे महिलाच मोठ्या प्रमाणावर महिलांच्या प्रवेशाच्या विरोधात रस्त्यावर उतरलेल्या बघतोय आपण। कालच शबरीमलाच्या परिसरामध्ये अय्यप्पाच्या भाविक महिलांनी या प्रवेश करणाऱ्या महिलांना तिथे रोखलं आणि इतकंच नाही, मंदिर संस्थान सुद्धा आक्रमक झालेला आहे। प्रचंड तिथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। तो बोल देना कि हम लॉ एंड ऑर्डर को फॉलो करेंगे, उससे लॉ एंड ऑर्डर फॉलो नहीं होगा। पिछले 1 हफ्ते 10 दिन से जो प्रोटेस्टर्स हैं वो पहले से ही वहाँ पर कैंपेनिंग कर रहे हैं, तो उनको तब रोक देना चाहिए था। उन्हें ये मेक श्योर करना चाहिए था कि जो जा रहे हैं श्रद्धा लेकर महिलाएं एंट्री करने के लिए, उनके लिए पहले से ही उन्होंने एक रास्ता बनाना चाहिए था, विच उन्होंने बनाया नहीं है। और अब वो बोल रहे हैं कि वो मेक श्योर करेंगे, वो बहुत डिफिकल्ट है। अभी आज की डेट में इतना इशू है वहाँ ऑलरेडी लॉ एंड ऑर्डर का, इतने लोग ऑलरेडी इकट्ठे हो चुके हैं, उन्हें इकट्ठा होने नहीं देना चाहिए था उनको पहले। संध्याकाळी 5 वाजता हा प्रवेश होणार आहे असं बोललं जातं। यानंतर आपण जाणार आहोत गोव्यामध्ये। गोव्याचे माजी मुख्यमंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी भाजपवरच कडाडून हल्ला केलाय। मनोहर पर्रीकरांच्या आजारपणातही भाजप अतिशय हीन दर्जाचं राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। ज्या आमदाराकडून मी पराभूत झालो त्याला पक्षात घेताना किमान आपल्याला माहिती द्यावी असं सुद्धा भाजपच्या नेत्यांना वाटत नाही। याबद्दल पार्सेकरांनी संताप व्यक्त केलाय। त्यांच्या भावना जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर यांनी। माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर माझ्याबरोबर आहेत। त्यांना हे सगळं विचित्र आणि अगदी चुकीचं वाटतंय। त्यांची खतखत काय आहे मी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। पार्सेकर साहेब, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये। एकतर पूर्णपणे म्हणजे थोडक्यात हे जे काय चाललंय गेल्या 2 दिवसात गोव्याच्या राजकारणात, विशेषतः भाजपमध्ये, त्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया। माजी मुख्यमंत्र्याच्या विरोधात निवडून आलेल्या व्यक्तीला आम्ही घेतोय, त्यावेळी माझ्याकडे कोणतरी बोललं पाहिजे होतं। त्यांना प्रवेश दिल्यानं सगळं शिजवता आणि मग कम्युनिकेट करता। आम्ही काय विनय तेंडुलकर सारखे डोकं हलवणारे लोक आहोत काय? पण पक्षाला अजूनही माझ्यामुळं पक्षाला त्रास होता कामा नये। मला त्या पक्षाबद्दल मोठी श्रद्धा आहे, आदर आहे। पण पक्षाच्या विविध स्तरावरती बसलेली मंडळी जी आहे त्याने काँग्रेसपेक्षा आम्ही काहीही वेगळे नाही, आम्ही तसूभर पुढे आहोत। वी आर द इम्प्रूव्ड व्हर्जन ऑफ काँग्रेस हे दाखवलेलं आहे, आणखीन काही नाही। निर्लज्जपणे आज अध्यक्ष सांगतो की अजून काँग्रेसचे 4 आमदार येण्याला तयार आहेत। म्हणजे जनतेने निकाल काय दिला, मतदाराने निकाल काय दिला आणि तू त्या निकालाच्या विरोधात बोलतोयस। तुला जनतेचा निकाल ठाऊक नसेल, कारण तू राज्यसभेवरती जनतेमधनं निवडून गेलेला नाहीस, तुला आमदारांनी निवडून दिलेला आहे। आज भाजप आपल्या पक्षाची ध्येय धोरणं पूर्णपणे विसरलाय। काँग्रेस म्हणजे आता ते काँग्रेसमधले आमदार घेत आहेत, आता ते भाजप म्हणायचं की काँग्रेस म्हणायचं, तुम्हाला काय वाटतं? ह्या लोकांनी खुर्च्या अडवलेले जे माणसं आहेत त्यांनी त्याची काँग्रेस इम्प्रूव्ड व्हर्जन ऑफ काँग्रेस केली। पण एवढं असूनही मी भाजपबद्दल नाराज नाही, कारण आम्ही आमच्याच घामाने शिंपलेलं झाड आहे ते।
हे जे खुर्ची अडवतात, खुर्चीवरती बसलेली माणसं असतात, ते चुकीचे निर्णय घेतात आणि स्वाभाविकपणे पक्ष मग बदनाम होतो. मग आता एक वेळ आली आहे काहीतरी विचार करण्याची आणि गोवेकरांना साथ घालण्याची की बघा आवाहन करण्याची. निश्चितपणे ही वेळ आलेली आहे. त्यामुळे कालची चूक करून सुद्धा जर तेच रिपिटेशन आमच्या नेतेमंडळीकडनं, तथाकथित नेतेमंडळीकडनं जर होत असेल तर मग कार्यकर्त्यांनीच, हितचिंतकांनीच या विषयावरती निर्णय घेणं, विचार करणं, पूर्ण विचारांती निर्णय घेणं. मी काल घडली ही गोष्ट म्हणजे 24 तासांत निर्णय घ्यावा मी म्हणत नाही. भाजपच्या नेतृत्वाने त्यांच्या आजारपणाचं राजकारण केलं आणि हे सगळं काँग्रेस कुठूनही पक्षात एकदा घ्या ओढा असं वाटतं या सगळ्या, किंवा त्याला मनोहर पर्रीकर पण जबाबदार आहेत. निश्चित आहेत, पण ते आजारी असल्यामुळे मी त्यांच्यावरती बोलणं टाळतोय. खरं म्हणजे इतके दिवसच मी बोलणं आवश्यक होतं, पण ज्यावेळी त्यांचं आजारपण लक्षात आलं त्यामुळे मग अशावरती काठी लगावणं हे योग्य नसतं म्हणून मी चूप राहिलो. पण नेतृत्वाने राजकारण केलं हे त्यांच्या आजारपणाचं माझ्याकडे तरी निश्चित केलंय. त्या संतापाची दखल भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय नेते घेतील अशी अपेक्षा त्यांना आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह दिनेश केळुसकर, न्यूज 18 लोकमत, हरमल, गोवा. आणि गोव्यातल्या प्रत्येक घडामोडीवर आम्ही लक्ष ठेवून असणार आहोत. पण एक ब्रेकिंग न्यूज आहे क्रिकेटबद्दलची. बीसीसीआय विरुद्ध एमसीए वाद आता हायकोर्टात गेलेला आहे, कारण भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामना वानखेडे मैदानावर खेळवण्यात येणार होता, पण हा सामना वानखेडेवरून बीसीसीआयनं हलवलाय ब्रेबॉर्न स्टेडियमला आणि याच विरोधात एमसीएनं कोर्टात धाव घेतली आहे. आता वानखेडेऐवजी ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा सामना होणार आहे आणि बीसीसीआयच्या याच निर्णयाला एमसीएचा विरोध आहे. त्यामुळेच आता हा वाद हायकोर्टात गेलाय. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी. विवेक, नेमका एमसीएचा आक्षेप काय आहे? 29 ऑक्टोबरला भारत विरुद्ध वेस्ट इंडिज हा एक दिवसीय सामना होणार होता मुंबईत. हा सामना वानखेडे स्टेडियमवर घेण्याऐवजी तो सीसीआयच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे आणि यालाच एमसीएने आक्षेप घेतलेला आहे. एमसीएचं मुळात म्हणणं आहे की बीसीसीआयनं त्यांना विश्वासात न घेता अशा पद्धतीने हा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर हलवलेला आहे. मात्र बीसीसीआयचं मुळात म्हणणं आहे की इथं होस्टिंग ऑथॉरिटी कोणीही नाहीये मुंबई क्रिकेट असोसिएशनला. त्याबरोबरच मुंबई हायकोर्टानं 2 प्रशासक नेमले होते, निवृत्त न्यायाधीश मुंबई क्रिकेट असोसिएशनवर, पण त्यांना देखील योग्य पद्धतीची वागणूक मिळाली नाही अशी देखील त्यांनी तक्रार केलेली आहे. त्याबद्दल देखील मुंबई हायकोर्टानं त्यांना खडे बोल सुनावलेले आहेत. हा जो सामना 29 तारखेला होणार आहे त्याची तिकीट विक्री उद्यापासून सुरू होतीये, किमान त्याच्यावर तरी स्थगिती मिळावी असं एमसीएचं म्हणणं होतं. मात्र मुंबई हायकोर्टाने याला स्पष्ट नकार दिलेला आहे. या सगळ्या प्रकरणात जे कोण प्रतिवादी आहेत त्यांना 1 आठवड्यात उत्तर देण्याचं मुंबई हायकोर्टानं सांगितलेलं आहे. उद्यापासून तिकीट विक्री सुरू होतीये. याचाच अर्थ जवळपास 29 तारखेला हा होणारा जो सामना तो ब्रेबॉर्न स्टेडियमवरच होईल असं आता म्हणता येईल. धन्यवाद विवेक या सगळ्या माहितीबद्दल.